महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस. या निमित्तानं त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याचा आढावा घेताना अभिमानाची भावना निर्माण होतीये. तडफदार नेतृत्व, निर्णयक्षम कार्यशैली आणि जनतेसाठी सातत्यानं झटण्याची वृत्ती यामुळे नितेश राणे यांनी अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून विकासासाठी असावं आणि प्रत्येक दिवस हा जनतेच्या कामासाठी असावा या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचं गेली 12 वर्ष ते प्रभावीपणे प्रतिनिधित्व करतात. जनतेच्या विश्वासाला न्याय देत त्यांनी विकास कामांचा धडाका कायम ठेवलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा संपूर्ण राज्यावर उमटवलाय. संघर्ष, मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर उभा राहिलेला हा नेता आज हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरलाय. कोणतीही पार्श्वभूमी गृहीत न धरता स्वतःच्या कर्तृत्वानं आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कातून त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. नियोजनबद्ध पक्ष बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेलं घट्ट नातं आणि संघटन शक्तीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला क्रमांक 1चा पक्ष बनवण्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे. स्वतःचा कार्यकर्ता घडवणं आणि त्याला जपणं ही कला प्रत्येक राजकारण्याला जमत नाही. मात्र नितेश राणे यांच्याकडे ही विलक्षण क्षमता आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे ते धाकटे पुत्र. कार्यकर्त्यांशी असलेलं नातं, त्यांच्यावरील विश्वास आणि संकट समयी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वृत्ती हा वारस त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतलाय. त्यामुळे आज जिल्हाभरात त्यांच्याबद्दल असलेला आत्मीयतेचा भाव अधिक दृढ झालाय. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी या खात्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विविध शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला. मच्छीमार समाजाच्या दृष्टीनं हा एक मैलाचा दगड ठरला. मासेमारीचे आधुनिकीकरण, बंदरांचा विकास, जलमार्गांचं नूतनीकरण आणि मच्छीमारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यक्षमतेची दखल राज्य शासनानंही घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रालयीन कार्यक्षमता मूल्यांकनात त्यांच्या खात्यानं उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली झेप विशेष उल्लेखनीय आहे. पर्यटन क्षेत्राचा विस्तार, विमान सेवेचा विकास, जलमार्ग प्रकल्प, आधुनिक पायाभूत सुविधा आणि देशातील पहिला AI जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या विकास नकाशावर अधिक ठळकपणे झळकू लागलाय. चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केलाय. याशिवाय सिंधुदुर्गातील विविध तीर्थक्षेत्रांना सागरी मार्गाने जोडण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही त्यांनी मांडलाय. या उपक्रमामुळे पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. दूरदृष्टी, धडाडी, कार्यक्षम नेतृत्व आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ या गुणांच्या बळावर नामदार नितेश राणे यांचं नेतृत्व दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत चाललंय. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर झेपावेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे. या वाढदिवसानिमित्त या कर्तृत्ववान, जिद्दी, विकासाभिमुख आणि सिंधुदुर्गच्या भूमीचा अभिमान असलेल्या लोकनेत्याला प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा. नामदार नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो हीच सदिच्छा.